भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद आता बदलण्यात आलेलं आहे। आता हा बदल नेमका कशासाठी झाला, का झाला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र आता सावकारांच्या जागी पंकज भोयरांची नियुक्ती झालेली आहे। भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री आता हे पंकज भोयर असतील। जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आणि याच संदर्भामध्ये त्यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया। आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत. सर्वप्रथम त्यांचे आपण अभिनंदन करूया. आपले खूप खूप अभिनंदन. आपण भंडाऱ्याचे पालकमंत्री झाले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आपल्याला नव्याने जबाबदारी मिळालेली आहे. कसं बघताय जबाबदारीकडे आपण? आणि निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्या 6-8 महिन्यातलं काम बघून पुन्हा एक वाढीव जबाबदारी भंडारा जिल्ह्याची दिली, याच्याकरता मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे त्यांनी जो विश्वास दाखविला, सर्वांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीची कामं वर्धा जिल्ह्याप्रमाणेच भंडारा जिल्ह्यात देखील त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून करू. आणि ज्याही काही केंद्र शासनाच्या योजना आहे, राज्य शासनाच्या योजना आहे, पूर्णपणे याची अंमलबजावणी सर्वसामान्य लोकांकरता करण्याचा प्रयत्न करू. आपण जर बघितलं असेल तर अजूनही धान उत्पादक शेतकरी वंचित आहेत. त्यांना अजूनही बोनस जे आहेत ते मिळाले नाही. ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरलं त्यांना अजूनही म्हणजे त्यांचे प्रलंबित आहेत सगळे प्रश्न. ते कसे सुटण्याचे आपण प्रयत्न कराल? लवकरात लवकर ह्या संदर्भात आढावा बैठक घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ. होते आपल्यासोबत नवनियुक्त पालकमंत्री भंडाऱ्याचे पंकज भोयर. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत. सर्वप्रथम आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार चेतन बहिराम सर। चेतनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। आपण जर एकंदरीत बघितलं तर अचानक तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही स्थानिक पत्रकार आहात, नेमकं काय झालंय भंडाऱ्यामध्ये? हे बघा, भंडाऱ्यामध्ये आपण बघितलं असेल की यापूर्वी सुद्धा अनेक जे पालकमंत्री दिला गेले तर ते हजार किलोमीटर अंतरावरचे, 800 किलोमीटर अंतरावरचे दिले गेलेले आहेत. आता आपण बघितलं की आताच ध्वजारोहण करून 15 ऑगस्टला माननीय सावकारे साहेब इथे भंडाऱ्याला येऊन गेलेत, तेव्हा असं कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. आपण बघू शकता की मध्यंतरी बावनकुळे साहेब आलेत आणि त्यांच्यासमोर कुठल्या तरी राजकीय दोन नेत्यांमध्ये वादविवाद झालेत आणि त्यानंतर 2-3 दिवसातच तडकाफडकी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांची वेळेपूर्वी बदली करण्यात आली. आणि त्याच्यानंतर लागोपाठ आता 10 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांची बदल करण्यात आला. आता हे जरी जे बदल जे आहेत या ठिकाणी जरी भाजपचं पालकमंत्री पद असलं, पण ज्या पद्धतीने या हालचाली होत आहेत ह्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन होत आहेत असं आम्हाला दिसतंय. पण चेतन सर, जर आपण एक गोष्ट बघितली तर मी जर चुकत नसेल तर बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी मकरंद पाटील हे होते, मात्र त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी नाराजी होती, नाराजीचा सूर पाहायला मिळत होता। मात्र आता सावकारांची बदली जर इकडे करण्यात आलेली असेल तर मग नेमकं आता मकरंद पाटलांचं काय होणार आहे नेमकं आता? त्यांची त्या ठिकाणी सहपालकमंत्री म्हणून बदली करण्यात आलेली आहे. म्हणजे एकीकडे काय होत आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीचं पालकमंत्री नियुक्तीच्या संदर्भामध्ये जो घोड सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही। याच्या मागचं कारण असं की कुठेतरी एखाद्या नेत्याला त्या ठिकाणी स्थिरावण्याचं कार्य या ठिकाणी होत नाहीये। चला ठीक आहे की आता वर्ध्यामध्ये स्वतः वर्ध्याचे पालकमंत्री संजय भोयर साहेब आहेत, मग अशा वेळी ते या ठिकाणी त्यांना दुसरं एक पद या ठिकाणी देण्यात आलं पालकमंत्री पदाचं, तर अशा वेळी ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी एवढं न्याय देऊ शकतील का? अशा अनेक गोष्टी आहेत आणि आपण बघू शकता की या ठिकाणी कुठल्या तरी राजकीय हालचालींना प्रेरित होऊन म्हणजे यांच्याशी माझं जमत नाही अशा पद्धतीचा विषय होत असल्यामुळे ह्या राजकीय हालचाली होत आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची बदली सुद्धा त्याच पद्धतीने झालेली आहे। इथे भंडाऱ्यामध्ये 2 सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये आपसात वैमनस्य असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी कुठला कलेक्टर कोणाची ऐकतो या दृष्टिकोनातून त्या बदली केली जात आहेत अशा चर्चा या ठिकाणी आहेत. बर, नक्की चेतनजी, तुम्ही धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेला होता। परंतु